मागील भागात आपण पाहिलं डोंट आय आय कांट हेट हिम कारण दीक्षाने डोळे बंद केले तसे तिच्या डोळ्यातले अश्रू गालांवर उघळले. आय लव्ह यू दक्ष. दीक्षा कसंबसं स्वतःकडे पाहत म्हणाली आणि तिचा बांध फुटला. आता पुढे. हिरण्या पार्टीवरून घरी आली होती आणि तिनं तिच्या कीनं दार उघडलं. घरात अंधार होता. तिनं भराभर लाईट्स ऑन केले. दिशा. तिनं हाक मारली पण काहीच रिस्पॉन्स आला नाही. तिनं किचनमध्ये नजर फिरवली. दीक्षा तिथेही नव्हती. किधर को गई. हिरण्या काळजीनं दीक्षाच्या रूममध्ये आली आणि तिनं लाईट्स ऑन केले. रूममध्ये दीक्षा दिसली नाही. तसं तिनं बाथरूममध्येही चेक केलं. दीक्षाला फोन लावणार तोच तिचं बाहेर बाल्कनीत लक्ष गेलं आणि ती तडक तिकडे गेली. दीक्षा तिच्या बाल्कनीतून बाहेर पाहत उभी होती. चेहरा उतरला होता. रडून डोळे सुजले होते. दिशा. हिरण्यानं घाबरून तिला हलवलं. दीक्षानं दचकून तिच्याकडे पाहिलं. असं का उभी आहे तू? वाय आर यू क्राईंग. काय झालं? हिरण्यानं काळजीनं तिच्याकडे पाहिलं आणि दीक्षाला परत रडू आलं. तिनं हिरण्याला मिठी मारली. अय्यो नुव्वू एंदकू. येडस्त नन्नू. कशाला रडते तू? हे हंक काय करलं का तुला? हा यू हॅड कम विथ हिम ना? तुम्ही झगडलं का? हिरण्यानं एकावर एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. हिरा. दिशा फक्त एवढंच म्हणू शकली. तसं हिरण्यानं तिला दूर केलं. तू चल आत. बैठ करके बता. हिरण्या तिला आत घेऊन आली आणि पाणी दिलं. दीक्षा जराशी शांत झाली. ओके नाव. हिरण्यानं विचारलं तसं तिनं हो मध्ये मान हलवली. अब बता. काय झालं? आय लव्ह हिम हिरा. आय लव्ह दक्ष. दीक्षानं नाक ओरडत हिरण्याकडे पाहिलं. अय्यो मीरेम चेप्पुतुनारू. क्या बात करती. नेनू चाला संतोषांगा उन्ना. आय एम सो सो हॅप्पी. हिरण्यानं आनंदात तिला मिठी मारली. दीक्षाचा चेहरा पडलेलाच होता. दिशा. काय झालं? आय यू नॉट हॅपी. तू प्रेमम करलं हंकवर पण एवढं सॅड का? यू शूड बी डान्सिंग अँड सिंगिंग ना. यू गॉट द लव्ह ऑफ युअर लाईफ. पडका चेहरा घेऊन का बसलं तू? हिरण्यानं न कळून विचारलं. कारण भांडले मी त्याच्याशी. वाटेल तसं बोलले मी त्याला आणि तो निघून गेला हिरा. तो उद्या मुंबईला जातोय. मला खूप गिल्टी वाटतंय ग. तुला माहिती आहे जेव्हा आम्ही सोबत होतो ना तेव्हा आमचं आसपास असणं आवडायचं मला. म्हणजे तेव्हाही मुद्दाम त्याला छळायचे मी. त्याच्याशी भांडायचे. त्याला 1000 नावं दिली असतील मी आत्तापर्यंत. तोही तितकाच छळायचा मला. हिसाब बराबर म्हणत. दीक्षाला त्यांची लुटूपुटूशी भांडणं आठवून हसू आलं. सो स्वीट. हिरण्या दोन्ही गालावर हात ठेवून म्हणाली. पण. दीक्षा बोलता बोलता थांबली. पण काय दिशा? हिरण्य सिरियस होऊन तिच्याकडे पाहायला लागली. हिरा. भले कारण काहीही असो. गैरसमज किंवा रिव्हेंज. त्यानं ज्या पद्धतीनं लग्न केलं होतं माझ्याशी त्यानंतर त्याच्याविषयी राग होता माझ्या मनात. त्याच्यामुळं मी माझ्या फॅमिलीपासून दुरावले होते. देवीच्या जाण्याचं सत्य समोर आलं आणि त्याला त्याची चूक समजली. त्यानंही माफी मागितली. त्याला पश्चाताप झालाय हे कळत होतं मला. पण मन मानायला तयार नव्हतं हिरा. आय कुडंट फॉरगिव्ह हिम इवन दो आय वॉन्टेड टू. सगळं कळत होतं. त्याची चूक होतीही आणि नव्हतीही. पण बुद्धी मात्र साथ देत नव्हती. त्यातच त्यानं प्रपोज केलं आणि परत एकदा मन आणि बुद्धी यांच्या द्वंद्वात अडकले मी. मन सांगत होतं कुठेतरी तुलाही तो आवडतोय. पण बुद्धीला ते पटत नव्हतं. शेवटी प्रेमावर राग हावी झाला आणि मी त्याला सोडून इकडे आले. आमचा डिवोर्स झाला आणि मला वाटलं अगदी योग्य केलं मी त्याच्यापासून दूर जाऊन. पण. दीक्षानं डोळे बंद केले. त्याला नाही दूर करू शकले. खूप समजवायचे स्वतःला. राग करायचे. वाटायचं आता तरी त्याची आठवण येणार नाही. बट नो हिरा नो. तो सतत छळायचा मला. त्याचे विचार त्याच्या आठवणी नाही विसरू शकले मी त्याला. खूपदा वाटायचं जावं परत आणि सांगावं त्याला की बाबा रे माझंही प्रेम आहे तुझ्यावर. पण इगो आड यायचा. त्याच्यापासून दूर जाण्याचा मूर्खपणा माझाच होता ना. त्या दिवशी तो समोर आला आणि परत सगळा गोंधळ उडाला. काय चूक काय बरोबर काहीच कळेना. त्यात ती सावनीही तिकडे आली. पुढचं तर तुला माहिती आहे हिरा. पण आज खूप वाईट वागली ग मी त्याच्याशी. खूप राग आला होता मला. असं वाटलं होतं तो दूर जातोय की काय आणि मग आय जस्ट लॉस्ट इट. दीक्षानं डोक्याला हात लावला.
दिशा, आय कॅन अंडरस्टँड. बघ, तुम्ही दोघं चुकलं. थोर ते चुकलं, थोडं तू चुकलं. बट ॲट लास्ट यू रिअलाइज्ड दॅट यू लव्ह हिम. ते अजून पण प्रेमम करलं तुझ्यावर. नाव इट्स युअर टर्न. तू त्याला प्रूव्ह करून दे तुझं प्रेमम अँड गो गो अँड गेट हिम. हिरण्य तिला बूस्ट करत म्हणाली. तो खूप रागात गेलाय हिरा. त्याचा राग मला माहिती आहे. तो काहीच ऐकणार नाही आता, दीक्षा हताशपणे म्हणाली. हू सेड आता जा म्हणून. सी मेरू अत्तनी प्रेमिस्तनारू. तू प्रेमम करलं त्याच्यावर. बट यू कांट जस्ट गो अँड से सॉरी अँड ही विल ॲक्सेप्ट यू नो. तुला म्हटलं करायला लागेल ते. कसं करायचं यू डिसाईड. बट डोंट लूज हिम दिशा. यू टू लुक ग्रेट टुगेदर. ओके नंबर 1 जोडी. सांग. हिरण्या हसत म्हणाली. आय नो राईट. दीक्षा ही डोळे मिचकावत म्हणाली. थँक्स यार हिरा. तिनं हिरण्याला मिठी मारली. थँक्स क्यू. हिरण्या भुवया उंचावत म्हणाली. ऐसे ही. दीक्षा हसली. दुष्ट दक्ष. आता तुला सोडत नसते मी. बघूस तू. बघ. दीक्षा मोबाईलमध्ये त्याचा फोटो पाहत म्हणाली. ऑल द बेस्ट. तू कुछ खाई नाही ना. मैं कुछ बनाती. हिरण्या किचनमध्ये गेली. दीक्षा मात्र आता काय करता येईल याचा विचार करत तिकडेच बसून होती. यापुढे तिला नीट विचार करूनच पावलं उचलायला लागणार होती. दक्षवरचं प्रेम तर रिअलाईज झालं होतं, पण त्याच्यापर्यंत ते पोहोचवणं तेही तर खास असायला हवं होतं. ती विचार करत असताना तिचा फोन वाजला. दर्शनचं नाव पाहून तिनं स्वतःला नॉर्मल केलं आणि कॉल रिसीव्ह केला. हॅलो. दीक्षा म्हणाली. दिशू कशी आहेस. दर्शननं विचारलं. ठीक आहे दादा. तू कसा आहेस आणि बाकी सगळे. आम्ही ठीक आहोत. दीक्षा तू मुंबईला कधी येणार आहेस. आय मीन काही प्लॅन्स आहेत का. दर्शननं तिचा अंदाज घेत विचारलं. माहीत नाही दादा. म्हणजे यू नो ना सध्या काम किती आहे ते. पण अचानक मी तिकडं यावं असं काय वाटतंय तुम्हाला. दीक्षा जरा तिरकसपणे म्हणाली. हे बघ जरा स्पष्टच बोलतो आता. तुझा डिवोर्स होऊन 3.5 वर्ष झाली आहेत. मला वाटतंय आम्ही तुला पुरेसा वेळ दिला या सगळ्यातून सावरायला. पण आता आम्हा सगळ्यांना असं वाटतंय की तू दुसऱ्या लग्नाचा विचार करावास. किती दिवस अशी पळत राहणार आहेस. दर्शन जरबेनं म्हणाला. दादा प्लीज. का फोर्स करताय तुम्ही मला. दीक्षा वैतागली. फोर्स. आम्ही तुझी काळजी आहे म्हणून हे सगळं करतोय दिशू. तू याला फोर्स करणं म्हणतेस. किती दिवस अडकायचे एखाद्या गोष्टीत. काही लिमिट आहे की नाही त्याला. ते काही नाही. संजू आत्यानं चांगलं स्थळ सुचवलंय. मुलगा चांगला आहे. पगार वगैरे पण सगळं व्यवस्थित आहे. तुला कधी वेळ आहे ते सांग. त्याप्रमाणे पुढचे प्रोग्राम्स ठरवायचेत. अच्छा. म्हणजे सगळं परस्पर ठरवूनच मला कॉल केला आहेस का तू. म्हणजे एकदा मुलगा बघ आणि बोहल्यावर चढ. बरोबर ना दादा. मग मीही जरा स्पष्टच बोलतेय. माझ्या आयुष्याचे निर्णय यापुढे मला कुणाच्याही इन्फ्लुएन्सखाली येऊन घ्यायचे नाही आहेत. तुम्हाला माझी काळजी आहे मान्य. पण मीही स्वतःची काळजी घेऊ शकते. आणि हो मला नाही आहे वेळ हे असले प्रोग्राम्स वगैरे करायला. दीक्षा स्पष्टपणे म्हणाली. तू जरा जास्तच बोलतेयस असं नाही का वाटत तुला. बाय द वे DK ग्रुपने बंगलोरमधली अजून एक कंपनी टेक ओव्हर केली म्हणे. याचा अर्थ त्या नालायक माणसाचं तिकडं येणं जाणं असेलच आता. तू जरा सांभाळून राहा. होपफुली तो तशी हिंमत करणारच नाही आता. पण जर केली ना तर मी त्याला. दर्शन बोलतच होता. दादा बास. प्रत्येक गोष्टीत दक्षला मध्ये आणायची गरज नाही आहे. आमच्यात जे झालं तो आमचा पर्सनल मॅटर आहे. आमचं आम्ही पाहून घेऊ. तुम्हाला इंटरफेअर करायची गरज नाही आहे त्यात. बोलून झालं असेल तर ठेवते फोन. कामं आहेत मला. दीक्षा तुटकपणे म्हणाली. दीक्षा तू. दर्शन बोलत होता की तिनं कॉल कट केला आणि मोबाईल बेडवर फेकला. गेल्या 2 वर्षात तिच्या फॅमिलीनं अनेक वेळा तिला लग्नाचा विषय काढला होता. हे होणार याची कल्पना होती म्हणूनच दीक्षा बँगलोरला आली होती. पण तरीही मध्ये मध्ये हा विषय निघायचाच. आपलीच फॅमिली आपल्याला समजून घेत नाही आहे या गोष्टीचं दीक्षाला वाईट वाटायचं. रागही यायचा. पण या ना त्या कारणानं ती त्यांना उडवून लावायची. पण आता मात्र जरा जास्तच प्रेशर यायला लागलं होतं त्यांच्याकडून. आता मात्र काहीतरी ठोस करायलाच हवं होतं. दीक्षानं खोल श्वास घेतला. दिशा. बाहेरून हिरण्या ओरडली. आले. दीक्षा मनाशी काही गोष्टी ठरवत बाहेर निघून गेली. दक्ष त्याचं सामान पॅक करत होता. रागाच्या भरात तो दीक्षाला बरंच काही बोलला होता खरा, पण आता मात्र त्याला वाईट वाटत होतं.
आपण एवढं सगळं बोलून बसलोय, पण ती काय करेल? येईल का परत? थांबवेल का आपल्याला जाण्यापासून? एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात पिंगा घालत होते. रूमचा दरवाजा नॉक झाला तसं त्यानं जाऊन दार उघडलं. पॅकिंग झालं? कार्तिक आत आला. ऑलमोस्ट, दक्ष म्हणाला आणि त्यानं बॅग बंद केली. सकाळी 10ची फ्लाईट आहे, कार्तिक म्हणाला. दक्ष बस इकडे. कार्तिकनं त्याला सोफ्यावर बसायला लावलं. बोल, तुला नक्की परत जायचंय? कार्तिकनं विचारलं. म्हणजे? दक्ष त्याच्याकडे पाहत होता. म्हणजे 2 वर्षांनी तुम्ही दोघं भेटलायत. या 2 वर्षांमध्ये तुझी काय अवस्था झाली आहे हे माझ्याशिवाय चांगलं कुणालाच माहिती असेल. असं असताना आणि संधी मिळाली असताना. कार्तिक बोलतच होता की दक्षने त्याला थांबवलं. मला कळतंय तुला काय म्हणायचंय. कार्तिक, माझं दीक्षावर खरंच खूप प्रेम आहे आणि कदाचित तिचंही आहे, पण सध्या तिच्यावर रागाचा अंमल आहे. ज्या दीक्षाला मी ओळखतो तिला या सगळ्यातून बाहेर येऊन विचार करायला वेळ द्यावा लागेल, दक्ष म्हणाला. मग आता काय ठरवलंयस? कार्तिकनं विचारलं. काय ठरवलंयस म्हणजे? जे जसं आहे तसंच सुरू ठेवायचं. कार्तिक, मी तिच्याशी भांडलो. म्हणजे मी होप्स सोडल्या वगैरे असं अजिबात नाही आहे. मला माहिती आहे ज्या दिवशी तिला रिअलाईज होईल ना, त्यानंतर ती जीवतोड प्रयत्न करणार. आणि राहिला प्रश्न आज जे झालं त्याचा, तर आज ती माझ्याशी नाही तर स्वतःशीच भांडत होती. दक्ष हलकं हसत म्हणाला. म्हणजे? कार्तिकनं न कळून विचारलं. कार्तिक, त्या दिवशी जेव्हा ती मॉलमध्ये माझ्यासमोर आली ना, तिची एक्सप्रेशन्स खूप काही सांगून गेली. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळत होतं तीही या 2 वर्षात काही सुखी नव्हती. तिच्या मनातल्या भावना तिच्या डोळ्यात दिसत होत्या. त्यानंतर सावनीला पाहून तिची होणारी जळजळही मला कळत होती. माझं दुसऱ्या कुठल्याही मुलीला जवळ करणं तिला आवडत नाही आहे हे तिचा चेहराच सांगत होता. पण 2 वर्षापूर्वी जे काही झालं त्याचा एवढा पगडा आहे तिच्या मनावर की ती अजूनही सारासार विचार करू शकत नाही आहे. त्यामुळे मग ही अशी चिडचिड करते, आदळापट करते आणि स्वतःलाच त्रास करून घेते. वेडी आहे ती कार्तिक, माझी वेडी. दक्ष हसला. तसा कार्तिकही हलकं हसला. वेडे तर तुम्ही दोघेही आहात. बरं असो, मग आता काय करायचा प्लॅन आहे? प्लॅन काय? जायचं मुंबईला परत ठरल्याप्रमाणे. दक्षने खांदे उडवले. अरे पण भाई मेरे, तू चल ना, ट्रस्ट मी. होईल सगळं नीट, दक्ष त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. ओके, इफ यू से सो, कार्तिक म्हणाला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला. सगळं आवरून दक्ष बेडवर आडवा झाला. कार्तिकला जरी त्यानं समजावलं असेल तरी दीक्षाचं बोलणं डोक्यातून जात नव्हतं. त्याला दुखावलं होतं तिनं आज. जराशी धाकधुकही होतीच म्हणत, पण त्याच्याकडून त्यानं क्लिअर केलं होतं सगळं. त्यामुळं आता दीक्षालाच निर्णय घ्यायचा होता. पण यावेळेस दक्षने ठाम निश्चय केला होता की हुरळून न जाण्याचा. बराच वेळ तो जागा होता. शेवटी पहाटे कधीतरी त्याला झोप लागली. दीक्षाचीही तशीच काहीशी अवस्था होती. रात्रभर तिला झोप लागली नव्हती. दक्ष सकाळी जाणार या विचारानंच तिचं मन अस्वस्थ होत होतं. वाटत होतं असंच धावत जावं आणि त्याला थांबवावं. पण तिनेच सगळं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलं होतं आणि तिलाच ते सॉर्ट आऊट करावं लागणार होतं. सोनिका, दक्ष, कार्तिक आणि दिव्याला सोडायला एअरपोर्टवर आली होती. दिव्या जरा शांतच होती. रात्री तिनं खोदून विचारल्यावर दक्षने तिला त्यांच्या भांडणाविषयी सांगितलं होतं. त्यानंतर तिचाही मूड ऑफ झाला होता. काही झालं तरी तिची ती लाडकी वहिनी होती दीक्षा. दक्षसोबत अजून कुणाला इमॅजिन केलं नव्हतं तिने कधीच. बाप्पाची प्रार्थना करून दिव्यानं त्यांना एकत्र यावं म्हणून साकडं घातलं होतं. कार्तिक, इकडची काळजी करू नकोस. आय विल हँडल एव्हरीथिंग, सोनिका म्हणाली. आय नो स्वीटी, पण या दोघांचंच जरा टेन्शन येतं आहे. दक्ष किती खुश झाला होता त्या दिवशी आणि आज बघ मेकॅनिकली सगळं करतोय. कार्तिक ट्रॉलीवर बॅग्स ठेवणाऱ्या दक्षकडे पाहत म्हणाला. एक सांगू का कार्तिक, मला ना सारखं असं वाटतंय की यापुढे सगळं नीट होणार आहे. दीक्षा नक्की दक्षवरचं प्रेम कबूल करेल बघ आणि ती वेळ लवकरच येईल. सोनिका त्याचा हात हातात घेत म्हणाली. तसंच हो. चल येऊ मी. लव यू स्वीट हार्ट, काळजी घे. कार्तिकनं तिला मिठीत घेतलं आणि अलगद कपाळावर ओठ टेकवले. लव यू टू कार्तिक, लवकर ये, सोनिकानं त्याच्या गालावर थोपटत सांगितलं.
तिला बाय करून ते आत निघून गेले. दक्ष मुंबईत परतला. दुसऱ्या दिवसापासून त्याचं काम सुरू झालं. दिवसभर मीटिंग्स आणि कामात बिझी असल्यामुळं एवढं काही वाटायचं नाही, पण रात्री मात्र दीक्षाची आठवण त्याला छळायची. मग तो त्याचा मोबाईल आणि दीक्षाचा फोटो, तोही पुराणा सिलसिला. आठवडा उलटून गेला होता. दक्षला परत येऊन तरीही दीक्षाने न त्याला मेसेज केला होता ना कॉल. आत्तापर्यंत तर तिला रिलाईज व्हायला हवं होतं ना, पण तिचा काहीच पत्ता नव्हता. नाही म्हणायला सोनिकाकडून त्याला तिच्याविषयी थोडंफार कळत होतं. काय चाललंय हे कार्तिक? टाईमलाईन्स मिस होतातच कशा? हाऊ कॅन बी सो केअरलेस? आता काय उत्तर देऊ मी तिकडं मीटिंगमध्ये? DK ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं नाव आहे मार्केटमध्ये कार्तिक, आणि अशा क्षुल्लक कारणांमुळे खराब झालेलं चालणार नाही मला. जे कोणी या प्रोजेक्टसाठी रिस्पॉन्सिबल आहेत त्यांची एक मीटिंग अरेंज कर. दक्षचा मूड सकाळपासूनच खराब झाला होता. दक्ष, शांत हो प्लीज. हे बघ, आपल्या 2 प्रोजेक्टच्या टाईमलाईन्स मागे पुढे आहेत, त्यामुळे कदाचित टीमचं कन्फ्युजन झालं असेल. मी अनूपशी ऑलरेडी बोललो आहे याविषयी. तो आणि टीम एक्स्ट्रा एफर्ट्स घेत आहेत आपली चूक सुधारण्यासाठी. काम डाऊन, कार्तिक त्याला समजावत होता. मला कामात अशी हयगय केलेली आवडत नाही कार्तिक. हवं असेल तर टाईम एक्सपॅन्ड कर, अजून एम्प्लॉईज हायर कर, पण परत अशी कंप्लेंट येता कामा नये. दक्ष म्हणाला, यू आर राईट. आय थिंक आपल्याला टीम वाढवावी लागणार आहे. अनूपवर खूप लोड येतोय. आय जस्ट सजेस्ट आपण प्रोजेक्ट मॅनेजरच्या पोस्टसाठी कॅन्डिडेट्स पाहूया. तुला काय वाटतंय? कार्तिकने सजेस्ट केलं. गुड आयडिया. लगेच HR डिपार्टमेंटशी बोलून घे. आय डोंट वॉन्ट टू टेक चान्सेस. दक्ष म्हणाला. ओके दक्ष. मावशीचा फोन आलेला. तू कधी येतोयस विचारत होती. घरी कुणीतरी येणारे म्हणत होती. कार्तिक म्हणाला. तिचं एक काय चाललंय कळतच नाही कार्तिक. 1000 वेळा सांगितले मी दीक्षा सोडून दुसऱ्या मुलीचा विचारही करणार नाही, तरीही माझ्या अपरोक्ष काही ना काही सुरूच असतं. त्यातलंच कुणीतरी असेल. आय एम शुअर. आय एम फेड अप नाव. यार कार्तिक, आता काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकतो. दक्ष चिडून जागेवरून उठला. दक्ष, जरा दमानं. कार्तिक काळजीनं म्हणाला. बरं, मी निघतो. काही असेल तर कॉल कर. ओके. कार्तिक म्हणाला तसा दक्ष घरी निघून गेला. दक्ष घरी आला तेव्हा दिव्या हॉलमध्ये बसली होती. हाय दादा, आलास तू? तिनं स्माईल दिली. ऐक ना दादा, माझी मैत्रीण. दिव्या, दक्षने तिला अडवलं. प्लीज नॉट नाव. आय एम टायर्ड. आधीच डोक्याला ताप कमी आहे का की आता तुझी बडबड ऐकायची? जरा वेळ शांत राहू देत मला. एक कॉफी पाठव वर. दक्ष वैतागत म्हणाला आणि रूममध्ये गेला. दक्ष फ्रेश होऊन आला आणि त्याने लॅपटॉप ऑन केला. मेल्स चेक करत असताना रूममध्ये कुणाची तरी चाहूल लागली. कॉफी. आवाज आला तसं दक्षने चमकून वर पाहिलं. तू? त्याचे डोळे आणि तोंड उघडच राहिलं. समोर ती मस्तपैकी हसत उभी होती. दक्ष डोळे फाडून समोर पाहत होता. त्याचा विश्वासच बसत नव्हता. 2 वेळा त्यानं डोळे चोळून पाहिलं आणि जेव्हा लक्षात आलं हे स्वप्न नाहीये, तेव्हा तो ताडकन उभा राहिला. अरे, ती एकदम दचकली. हळू जरा, तो कॉफी मग पडेल खाली. तिनं ट्रेकडे बोट दाखवलं. तू काय करतेस इकडे? दक्षचा सडू मोड ऑन झाला. हाय हॅलो वगैरे तरी कर आधी, ती नाक मुरडत म्हणाली. ओके. हाय दीक्षा. हॅलो दीक्षा. बास हॅपी? दक्ष तिरकसपणे तिच्याकडे पाहत म्हणाला. हाय दक्ष. कसा आहेस तू? तिनं ब्रॉड स्माईल देत विचारलं. काय चाललंय हे? तू अचानक कशी आलीस इकडे? आणि चक्क तू या घरी आली आहेस, तेही तुझी लाडकी फॅमिली सोडून? दक्षची टोमणे मारायची हौस भागली नव्हती बहुतेक. ओफो, तू नक्की काम काय करतोस रे? तिनं भुवई उंचावली. म्हणजे तू नक्की DK ग्रुपचा ओनर आहेस की शाळा कॉलेजात पेपर सेट करतोस पार्ट टाईम? तिनं तिरकस हसत विचारलं. दक्ष गोंधळून तिच्याकडे पाहत होता. प्रश्नपत्रिका वाचतोयस माझ्यासमोर म्हणून विचारलं, ती हसू दाबत म्हणाली. त्यानं तोंड वेंगाडलं. विषय बदलू नकोस. मी माझ्या मैत्रिणीकडे आली आहे. तुला काही प्रॉब्लेम आहे का? तिनं विचारलं. कोण मैत्रीण? दक्षने विचारलं. माठ कुठला? दिव्या. अजून कोण? एवढं पण कळत नाही का रे तुला? दीक्षा वैतागली.
ती कधीपासून तुझी मैत्रीण झाली? त्याचा पुढचा प्रश्न तयारच होता. प्रश्न उत्तरांचा तास नंतर कधीतरी ठेवूया. तू कॉफी घे आधी, थंड होतीये. दीक्षा त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली. तसा त्यानं कॉफी मग उचलून एक सिप घेतला. आहा हा, मनातच त्यानं दाद दिली. 2 वर्षांनी तो तिच्या हातची कॉफी पित होता. ती चव, तोच ब्लेंड, परफेक्ट, अगदी त्याला आवडायचा तसा. आपसूक त्याचे डोळे पाणावले, पण त्यानं लगेच स्वतःला आवरलं. दीक्षाच्या लक्षात आलं होतं ते. परत तिच्या मनात गिल्ट दाटून आलं. दक्ष, तिनं हाक मारली. बोल. आय एम सॉरी, दीक्षा हळुवार स्वरात म्हणाली. सॉरी? कशाबद्दल? ओ, त्या दिवशीच्या भांडणासाठी म्हणतीयस का? डोंट वरी, मला सवय झाली आहे त्याची. तसंही तू सरळ तोंडाने कधी बोलतेस माझ्याशी? दक्ष दुखऱ्या स्वरात म्हणाला. तसं नाही रे, पण ते तू आणि सावनी आणि मग आय जस्ट लॉस्ट इट, दीक्षा मान खाली घालून म्हणाली. तुला काय एवढा त्रास होतोय? सावनी नाही तर कुणीतरी वेगळी असणारच आहे ना कधी ना कधी. दक्ष शांतपणे म्हणाला. पण दीक्षाने मात्र चमकून वर पाहिलं. वेगळी कुणीतरी म्हणजे? तिनं लगेच विचारलं. म्हणजे दीक्षा, त्या दिवसानंतर मला रिअलाईज झालंय की तुझ्या लेखी माझी काहीच किंमत नाही आहे. आय मीन बघ ना, मी तुझ्यासाठी 2 वर्ष झुरतोय. आज परत येशील, उद्या परत येशील या आशेवर. पण तुला कुठल्याच गोष्टीचा काही फरक पडत असेल असं वाटत नाही मला. सो आता मी ठरवलंय आयुष्यात पुढे जायचं. तसंही आई अडून अडून बऱ्याचदा विचारत असते लग्नाविषयी. अजून किती दिवस तिला ताटकळत ठेवू ना? दक्ष दीक्षाकडे पाहून बोलत होता, पण ती मात्र शांतपणे त्याचं बोलणं ऐकत होती. त्याला जरा आश्चर्यच वाटलं, पण ती काहीच एक्सप्रेस होत नाही आहे याचा रागही आला. बरोबर आहे तुझं म्हणणं. किती दिवस असा बॅचलर राहणार तू? तुलाही कॅम्पेनियन पाहिजेच ना. जिंदगी की राह में कोई तो हमरा. दीक्षा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. तसा तो तिच्या नजरेत अडकला. ती हळूच त्याच्या जवळ आली. काळजी करू नकोस, लवकरच मिळेल तुला तुझी कॅम्पेनियन. आय विल मेक शुअर. तिनं डोळे मिचकावले तसा तो भानावर आला. त्याच्याकडे पाहून गालात हसत दीक्षा कॉफीचा ट्रे घेऊन बाहेर गेली आणि दक्ष मात्र गोंधळून तिच्याकडे पाहत राहिला. काय म्हणाली ही? जायला इकडे नक्की कशाला आली आहे? मला तर वाटत होतं सेंटी मारतो म्हणजे काहीतरी बोलेल, पण हट्ट सोडणार नाही. कोई नाही दिशू डार्लिंग, आता तर ऐकतच नाही तुझं. बघू तरी काय करतेस तू. दक्ष स्वतःशीच हसला आणि कामाला लागला. कॉफीचा ट्रे घेऊन ती रूम बाहेर आली. मिस्टर डी, तुला वाटत असेल मी येऊन लगेचच तुला प्रपोज वगैरे करेन किंवा दिल की बात वगैरे सांगेन, तर तसं थोडी ना होणार आहे. तू किती खास आहेस माझ्यासाठी हे आत्ता कुठे कळलंय मला. सो ते असंच तुला सांगण्यात काय मज्जा? स्टोरीज संपेल ना मग. या क्षणांची मज्जा हळूवार उलगडण्यात आहे. सो तुझ्या छळकुट्या दिशूकडून छळून घ्यायला तयार हो. विचार करूनच ती खुदकन हसली आणि खाली निघून आली. दीक्षा खाली आली. ट्रे नाथा काकांकडे देऊन ती अनुराधाच्या रूमकडे वळली. तिला दुपारचा प्रसंग आठवला. त्याच दुपारी. दिव्या, अगं अशी का भिंगरी लागल्यासारखी फिरतीयस घरभर? आज काय स्पेशल आहे? सकाळपासून धावपळ करणाऱ्या दिव्याकडे पाहत अनुराधाबाईंनी विचारलं. स्पेशल? खरंच स्पेशल आहे आई, तुला कळेलच जरा वेळात, दिव्या आनंदात म्हणाली. अगं काही सांगशील की नाही? कालपासून फक्त एवढाच जप करतेस, खास व्यक्ती येणारे, खास व्यक्ती येणारे. कोण एवढं येतंय? कोणी मैत्रीण आहे का तुझी? अनुराधा तिच्याकडे पाहत होत्या. मैत्रिणीपेक्षाही खास आहे आई, थांब ना जरा वेळ, दिव्या म्हणाली. तशा त्या शांतपणे पेपर वाचत बसल्या. फ्लाईट लँड झाली आणि दीक्षा मुंबई एअरपोर्टवर उतरली. मुंबईत पाऊल ठेवलं आणि गेल्या कित्येक वर्षाच्या आठवणी झरझर डोळ्यांसमोरून गेल्या. तिचं घर, फॅमिली, कॉलेज, दिवी, त्यांची मैत्री, त्याचं गायब होणं, दक्षचं तिच्या आयुष्यात येणं, एक ना अनेक चांगले वाईट प्रसंग मूव्हीसारखे डोळ्यासमोरून तरळले आणि आपसूक डोळे भरून आले. दक्षवरच्या प्रेमाची जाणीव झाली आणि दीक्षा भराभर कामाला लागली. तो रागावून गेला होता म्हटल्यावर तिला एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागणार होती तिच्या चिडकुरामला मनवायला. तो काही सहजासहजी ऐकणार नाही हे तेव्हाच कळून चुकलं होतं तिला. पण तिनंही काही गोष्टी मनात पक्क्या केल्या होत्या.
सगळ्यात आधी तर मुंबईत सेटिंग करणं गरजेचं होतं. तिनं फॅमिलीचं कारण पुढे करत तिच्या लीड करून महिनाभर रिमोट वर्किंग अप्रूव्ह करून घेतलं. तिच्या घरी तर ती जाणार नव्हतीच. रादर स्वतःहून सांगणारही नव्हती तिच्या मुंबईला येण्याबद्दल. त्यामुळे तो प्रश्नच नव्हता. तिनं दिव्याचा नंबर डायल केला. हॅलो. पलीकडून दिव्याचा शांत आवाज आला. दिव्या. वहिनी कशी आहेस ग? काय झालं त्या दिवशी? दादा आणि तू भांडलात असं म्हणत होता दादा. ए वहिनी, असं करू नका ना. तुला पाहून दादा किती खुश होता माहिती आहे. 2 वर्ष प्रत्येक मुवमेंटला तुला मिस करतोय तो. कामात असतो तेव्हा ठीक आहे, पण घरी आला की सतत तुझ्या विचारात असतो. घरी कधी त्याच्या लग्नाचा विषय निघाला की सरळ सांगतो, मी माझ्या दिशूशिवाय कोणाचाच विचार करू शकत नाही. वहिनी प्लीज ना, असं नाही पाहवत ग तुम्हाला. बँगलोरवरून आल्यापासून दादा उदास झालाय. प्लीज त्याला एक चान्स दे ना. प्लीज वहिनी. दिव्या रडण्याच्या बेतात होती, तर तिचं बोलणं ऐकून इकडे दीक्षाचे डोळे वाहायला लागले होते. दिव्या राणी, रडू नकोस प्लीज. दीक्षानं डोळे पुसले. तुला वाटतंय ना मी तुझ्या दादाला चान्स द्यावा, मान्य, पण मला नाही तसं वाटत, दीक्षा म्हणाली. वहिनी, दिव्या आश्चर्यानं म्हणाली. दिव्या, उलट मला वाटतंय त्यानंच मला एक चान्स द्यावा. मला वाटत होतं मी सगळ्यांपासून दूर गेले तर खुश राहीन. सुरुवातीला होईल थोडा त्रास, पण विसरेन सगळं हळूहळू. दक्षवर एवढा राग होता की त्याचं नावही घ्यायला नको वाटायचं तेव्हा. पण दिव्या, नाही विसरू शकले मी त्याला. ना त्याला ना तुम्हाला. हळूहळू राग ओसरला, तसं जाणवायला लागलं. मी जितकी खास आहे त्याच्यासाठी, तितकाच तोही तर आहे. दिव्या, त्या दिवशी त्याच्याशी भांडले ना, ते रागापोटी नाही ग, प्रेमापोटी भांडले. त्याच्यावरच्या प्रेमापोटी. भीती वाटली त्याला कुणीतरी दूर करेल याची. मग कंट्रोल सुटला आणि दीक्षा म्हणाली. तिकडे दिव्या मात्र स्तब्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होती. वहिनी म्हणजे तुझंही दादावर प्रेम? दिव्याच्या डोळ्यात आनंदानं पाणी आलं. हो दिव्या, तुझ्या सडू, चिडक्या, टुचक्या, छळकुट्या, टोमणे बहाद्दर दादावर प्रेम आहे माझं, दीक्षा हसत म्हणाली. वहिनी. दिव्याला आनंदानं वेड लागायचं बाकी होतं. खरं सांगतेस ना? ती रूमभर उड्या मारत होती. हो ग राणी, 100%, दीक्षा हसत म्हणाली. येस, आय एम सो हॅप्पी, दिव्यानं उडी मारली. बरं ऐक, असं म्हणत दीक्षानं तिला तिच्या डोक्यातला प्लॅन सांगितला. ओ माय गॉड, तू मुंबईला येतेस? ऑसम, दिव्या किंचाळली. हळू ना जरा, आणि सध्या हे फक्त आपल्यात ठेवायचं हां. मी आई आणि दक्षला सरप्राईज देणार आहे, दीक्षा म्हणाली. ओके डन, दिव्या आनंदात म्हणाली. दोघी बराच वेळ चर्चा करत होत्या. दिव्यासोबत बोलून दीक्षानं कॉल कट केला आणि ती पॅकिंगकडे वळली. दिशा. हिरा हातात बॅग्स घेऊन तिच्या रूममध्ये घुसली. हे काय? दीक्षानं विचारलं तसं तिनं बॅग्स उघडून आतले बॉक्सेस बाहेर काढले. अगं एवढं? दीक्षाचे डोळे विस्पारले. अय्यो, इंदुलो येमुंडी, उसमें क्या? बेंगलुरु स्पेशलिटीज मस्ट हैव ना, एवरीथिंग स्पेशल अँड फ्रेश. सध्या अर्ली मॉर्निंग जाके लेके आया, हिरण्या म्हणाली. कशाला ग त्याला पिडत असतेस? ऑफिस वगैरे सोडून हमालगिरी करत फिरतो बिचारा तुझ्यासाठी, दीक्षानं तिला फटकावलं. कादू, त्याला स्टोरी सांगितली तुमचं. ही गॉट रिअली इमोशनल. ही सेड दे शूड कम टुगेदर. मग तेच जाऊन आणलं ये. न्यू बिगिनिंग ऑन अ स्वीट नोट. हिरण्यानं डोळे मिचकावले. सो स्वीट. त्याला थँक्स सांग माझ्याकडून, आणि तुझ्याकडून तुझ्या पद्धतीनं थँक्स दे हां, दीक्षानं डोळा मारला. अय्यो एडैना, कुछ भी, हिरण्या लाजली. दीक्षा, ऑल द बेस्ट, लवकर गुड न्यूज सांग मला, हिरण्या तिला मिठीत घेत म्हणाली. थँक्स हिरा, तू येणारेस हा मुंबईला? आपलं ठरलंय, दीक्षा म्हणाली. ऑफकोर्स, तू पोच, मी आलेच. तिनं डोळे मिचकावले.
दीक्षा हसली आणि दोघी बॅग्स भरण्यात बिझी झाल्या. हिरण्य आणि सत्यननं दीक्षाला एअरपोर्टवर सोडलं आणि त्यांचा निरोप घेऊन दीक्षा उत्साहात मुंबईला यायला निघाली. दिव्याचं सतत दाराकडे लक्ष जात होतं. आता तर अनुराधाबाईंनाही उत्सुकता लागली होती, एवढं कोण येणार आहे म्हणून. बाहेर टॅक्सी थांबली तसा दिव्याचा चेहरा खुलला. आई, दारातून आवाज आला. आणि अनुराधांनी झटकन मानवर केली. दीक्षा, त्या उठून उभ्या राहिल्या. चेहऱ्यावर आश्चर्य आणि डोळ्यात पाणी होतं त्यांच्या. तसाच भरभर चालत त्या तिच्याजवळ गेल्या. ती हसत त्यांच्याकडे पाहत होती. त्यांनी प्रेमानं तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तिला जवळ घेतलं. कशी आहेस बाळा तू? आज आठवण आली होय आमची? अनुराधा तक्रारीच्या सुरात म्हणाल्या. आई, मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? दीक्षानं आपुलकेनं विचारलं. आता तू आली आहेस ना, आता मी मस्तच असणार आहे. पण तू अशी अचानक मुंबईत? अनुराधांनी विचारलं. आई, वहिनीला दारात उभं करूनच तिचं इंट्रोगेशन करणार आहेस का? दिव्यानं विचारलं. अगं बाई, आनंदाच्या भरात लक्षातच आलं नाही माझ्या. जरा थांब. अनुराधाबाई लगबगीनं देवघरात गेल्या आणि त्यांनी ओवाळणीचं तबक आणलं. या घराची लक्ष्मी आली आहे परत, असंच कसं आत घेऊ तिला? त्यांनी प्रेमानं दीक्षाला ओवाळलं तसं तिचं मन भरून आलं. तिनं पुढे होत त्यांना मिठी मारली. ये बस. नाथा, जरा चहा नाश्त्याचं बघ. त्यांनी आवाज दिला तसे नाथा काका बाहेर आले. कसे आहात नाथा काका? दीक्षानं विचारलं. ताईसाहेब, मी मजेत की. बरं वाटलं बघा तुम्ही आलात ते. नाथा काकांना तिला पाहून आनंद झाला होता. चहा घेत दीक्षा अनुराधा आणि दिव्यासोबत गप्पा मारत होती. तिनं अनुराधाबाईंना सगळं काही खरं खरं सांगून टाकलं. तिचंही दक्षवर प्रेम आहे हे ऐकून त्यांनाही आनंद झाला. त्याच आनंदात त्याही दीक्षाच्या प्लॅनमध्ये सामील व्हायला तयार झाल्या. आता वर्तमान. आई, दीक्षा अनुराधांच्या रूममध्ये गेली. काय गं, काय रिॲक्शन? शॉक लागला असेल ना? अनुराधांनी हसत विचारलं. आई, त्याची एक्सप्रेशन पाहायला हवी होतीत, दीक्षा हसत म्हणाली. बरं दिशू, मला सांग आता पुढे काय? आणि अजून एक बाळा, तू म्हणतेस तुझ्या फॅमिलीला सांगणार नाहीस तू मुंबईत आहेस ते. पण त्यांना जर कुणाकडून कळलं किंवा त्यांच्यापैकी कुणी जर तुला पाहिलं तर त्यांना वाईट नाही का वाटणार? मान्य आहे आई, पण जर त्यांना कळलं तर ते मला इथे राहू देतील असं वाटतंय का तुम्हाला? मला नेऊन डायरेक्ट बोहल्यावर उभं करायलाही कमी करणार नाहीत ते, दीक्षा म्हणाली. तरीही मला वाटतं तू त्यांच्याशी एकदा बोलावंस. उगीच तुला त्रास झालेला मला नाही आवडणार, अनुराधा म्हणाल्या. ठीक आहे आई, मी विचार करते, दीक्षा म्हणाली. बरं, तुमच्या लक्षात आहे ना पुढं काय करायचं ते? तिनं विचारलं. अर्थात. बरं, दिनेश आणि निवेदिताला कॉल कर. ते तुझ्या फोनची वाट पाहतायत. मी सांगितलं तसे एवढे खुश झालेत ना, आणि स्पेशल न्यूज आहे हो त्यांच्याकडे. तू काकी होणार आहेस, अनुराधा हसत म्हणाल्या. खरंच? आई शपथ, कमाल न्यूज आहे ही आई. मी लगेच वहिनीला कॉल करते. दीक्षानं खुशेत निवेदिताचा नंबर डायल केला. काका काकी दिनेश सगळेच तिच्या परत येण्यानं खुश झालेले. सगळ्यांशी बोलून तिनं फोन ठेवला. अचानक तिला शांत झालेलं पाहून अनुराधांना आश्चर्य वाटलं. दिशू, काय झालं? त्यांनी विचारलं. आई, मी किती मूर्ख होते ना. काय विचार केला आणि तुम्हा सगळ्यांना सोडून गेले. सॉरी आई, चुकलंच माझं. दीक्षाचा चेहरा पडला होता. असा का विचार करतेस दीक्षा? उलट मला तुझा अभिमान वाटतो. दक्षने ज्या पद्धतीनं आणि ज्या परिस्थितीत तुझ्याशी लग्न केलेलं, दुसरी कोणी असती तर तुटून गेली असती. पण तू मात्र खंबीरपणे त्याच्यासमोर उभी राहिलीस. सत्य काय ते शोधून काढण्यात त्याच्या बरोबरीनं साथ दिलीस. एवढं होऊन दक्ष तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तू झुकली नाहीस. तुझा स्वाभिमान जागृत ठेवलास. सगळ्यांना नाही जमत हे बाळा. तेव्हा खूप वाईट वाटलेलं मला. आपल्या मुलाचा संसार मोडलेला कुठल्या आईला बघवेल. पण जेव्हा शांत डोक्यानं विचार केला ना, तेव्हा तुझा स्टँड पटला. असो, जे झालं ते झालं. तुझंही दक्षवर प्रेम आहे हे ऐकून फार बरं वाटलं. आता मात्र कधी त्याला अंतर देऊ नकोस. खूप त्रास काढलाय त्यानं. त्याला गरज आहे तुझी. अनुराधा इमोशनल झाल्या होत्या. आई,
दीक्षाने त्यांचा हात हातात घेतला. काळजी करू नका, मी प्रॉमिस करते यापुढे दक्षची साथ कधीच सोडणार नाही. दीक्षाने त्यांचे डोळे पुसले तसं त्यांनी हसून तिला जवळ घेतलं. दक्ष रूममध्ये चक्रा मारत होता. दीक्षाला परत आलेलं पाहून साहेबांचा आनंद गगनात मावत नव्हता. काय करू काय नको असं झालेलं. पण यावेळी असा सहजात ऐकणार नव्हता दक्ष. कधी एकदाची जेवायची वेळ होते आणि तिला पाहतो असं झालं होतं त्याला. ती रूममधून बाहेर गेल्यावर लगेच कार्तिकला रिपोर्ट देऊन झाला होता. दादा जेवायला चल. दिव्याची हाक आली आणि लगेच महाशय बाहेर निघाले होते. ओके वेट. दक्ष हायपर व्हायचं नाही आहे. नो रिलॅक्स, एकदम कॅज्युअल. आपल्याला काहीच फरक पडत नाही आहे असं दाखवायचं आहे, समजलं? येस आय एम कूल, आय एम ओके, आय डोंट केअर. स्वतःशीच मनात बडबडत दक्ष मोठ्या ॲटिट्यूडमध्ये खाली उतरला. त्याला असं हसत खाली येताना पाहून दिव्या आणि अनुराधांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्याची नजर मात्र दीक्षाला शोधत होती. किचनमधून येणारी ती त्याच्या नजरेस पडली आणि मनातच सुकूनचा बिगुल वाजला त्याच्या. त्याच्याकडे तिरप्या नजरेनं पाहत दीक्षा जेवायला बसली. दक्ष चोरून तिच्याकडे कटाक्ष टाकत होता आणि तिनं पाहिलं की इग्नोर करत होता. दिव्या दोघांना पाहून गालातल्या गालात हसत होती. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.